महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे। गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा। ठीक आहे, चल। दिवसातून 4 वेळा कपडे बदलत असतात त्यांचे। आता तुम्ही म्हणाल उन्हाळ्यामध्ये तर लोकांना पाण्यापासून ते किती वंचित होतं, कारण पाणीच त्यांचं एखाद्या वेळेस जेवण नाही भेटलं तरी चालेल, पण पाणी आणि लाईट असायलाच पाहिजे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिल्डिंग संकुलन आहे काढायची, पण इन्स्टेड ऑफ दिस तुम्ही तुमच्याकडे घ्या ना। तुम्ही 24 तास पाणी कुठे सोडून बघा आणि मग आमच्या टाक्या काढा। मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस तुफान पाऊस पडतो आहे। मुंबईत तर पावसानं कहरच केलेला आहे। अशा परिस्थितीतही मुंबईतील नायगाव परिसरामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्र शासनाने नायगाव BDD चाळींचा जो विकास केलेला आहे, त्या चाळींच्या पुनर्विकासाचं काम जोरदार सुरू आहे। काही टॉवर आता रहिवाशांच्या ताब्यातही देण्यात आलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी मुसळधार पाऊस बाहेर पडतोय, परंतु आतमध्ये बिल्डिंगमधील रहिवाशांना तोंड धुवायलाही पाणी नाही आहे। अशी संतापजनक बातमी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलवरून मी तानाजी कांबळे आपल्याला देत आहे। त्याचं असं झालं, मुंबईतील नायगाव BDD चाळ पुनर्विकास प्रकल्प राबवला जाणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे। पूर्वी 164 फुटाची या ठिकाणी घरं होती, आता 2 BHK म्हणजे साधारण 500 चौरस फुटाची घरे BDD चाळच्या रहिवाशांना दिली जात आहेत। 23 मजल्याच्या 20 इमारती म्हणजे टॉवर बांधले जाणार असून 3344 रहिवाशांचे नायगावमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे। हे आता सांगतोय ते एवढ्यासाठी की आता 6 टॉवरमध्ये साधारणतः 189 रहिवाशांना सदनिका वाटप करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम नुकताच संपन्न झालेला आहे। आता गेले काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडतो आहे, परंतु या रहिवाशांना तोंड धुवायलाही घरामध्ये पाणी नाही आहे। ही गंभीर समस्या उभी राहिल्याने आज 8 जुलै रोजी नायगाव BDD चाळीमधील टॉवरमधील रहिवाशांनी आपले रूम सोडून सुमारे 700हून अधिक रहिवाशी टॉवर खाली उतरले आणि त्यांनी म्हाडाचे अधिकारी जोपर्यंत जागेवर येत नाही तोपर्यंत निर्धारक असं भूमिका या रहिवाशांनी घेतली। इतकंच काय तर म्हाडाचं सुरू असलेलं इतर टॉवरचं कामही काही काळासाठी त्यांनी बंद पाडलं। त्यानंतर हे सर्व रहिवाशी भोईवाडा पोलीस ठाण्यात धडकले। भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास आव्हाड यांच्यासमोर म्हाडाने राबवलेल्या प्रोजेक्टबद्दलच्या तक्रारीचा पाडा BDD रहिवाशांनी वाचला। पोलीस स्टेशनला पोचल्यानंतर त्या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर खरवडे हे पोचले। रहिवाशांनी त्यांना घेराव घातला आणि एवढे मोठे टॉवर बांधलेत, पण पाण्याची व्यवस्था तुम्ही काय केली आणि रहिवाशांपर्यंत पाणी का नाही पोचत, याचा जाब रहिवाशांनी नायगावमधील BDD चाळीतील रहिवाशांनी इंजिनियर खरवडे यांना विचारला। यावेळी स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ ही उपस्थित होत्या। भोईवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर नायगाव BDD चाळीमधील रहिवाशांच्या पाण्याच्या समस्येवर या ठिकाणी इंजिनियरला लोकांनी घेराव घातलेला आहे, तेही आपण पाहू शकता। आणि महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना हे रहिवाशी काय म्हणाले तेही आपण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर पाहू शकता। हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल। गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल सबस्क्राइब करा। आत्ता बातमी सविस्तर। पण इन्स्टेड ऑफ दिस तुम्ही तुमच्याकडे घ्या ना। तुम्ही 24 तास पाणी कुठे सोडून बघा आणि मग आमच्या टाक्या काढा। वी अग्री फॉर दॅट। आम्ही 2.5 महिने गेले 4 महिने टाक्याच काढतोय, एरच काढतोय, नळच फिरवतोय। अशी उत्तरं
तुमच्याकडे उद्या तुम्ही 24 तास पूर्ण क्षमतेने टाकी संडासला पाणी नाहीये, फ्लॅशरला पाणी नाहीये. 65,000 लिटर चढवा. आणि मग पाणी किती येते ते बघू. आणि टाकी त्याची ओव्हरफ्लो आहे ना, त्याला 25,000 रुपये आमच्या सोसायटीचा दंड तुमच्या चेक. बरोबर. ऍग्री. किंवा त्याचा मीटर काढून द्या. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. लाईटच बंद करा. आता एकदम महत्वाचा मुद्दा आहे. दिस इज फोटो शॉपिंग. फ्लॅश आम्ही फ्लॅश करतो. आपल्याला घाबरवतात Action केली पाहिजे मॅम. Action घेणार अहो साठवणूकच नाही आमच्याकडे, तर काय पाणी कशाने जमा करणार? यांनी पहिले पाणी सोडलं. आता आम्ही 5 महिने patience Yes, patient ठेवले. 100% पहिला तुम्ही सोडा. 10 दिवसात मॅडम आल्या ऍडव्होकेट मॅडम पुढे आल्या 10 दिवसात रस्त्यावर. आम्ही 4 महिने आमची पोरांना आई बापांना असंच पाणी घेऊन देतोय. ह्याचं सॅक्रिफाईस तुम्ही पण करा ना. Why should we? आम्ही का करायचं साहेब? तुम्ही 4 दिवस पाणी सोडा. माझं म्हणणं घ्या. इन्स्टेड ऑफ दिस साहेब तुम्ही स्टँड घ्या ना. आम्ही तुम्हाला आता 24 तास पाणी सोडतो. ज्यांच्या घरात प्रॉब्लेम आहे ना त्यांच्या बिल्डिंगकडे 2 अधिकारी ठेवतो. प्रत्येक घरावर जाऊन बघा. इन्स्टेड ऑफ मी फक्त नळ खोलणार आणि जाणार. तुमचे लोक काय सांगतात माहिती आहे का? एअर निकालना मेरा काम नहीं है. मेरा खाली चाबी खोलना, लॉक तुमची 2 बॅकअप ऐका. तुमची 2 बॅकअप ऐका ना माझं ऐकून घ्या. प्रत्येक बिल्डिंग खाली T5, T4 आणि T6 खाली 2 अधिकारी ठेवा. ज्यांच्या घरात पाणी खरोखर त्या टायमिंगला येत नाही त्यांच्याकडे जाऊन ते चेक करू द्या. वाय दिस इज प्रॉब्लेम फेसिंग दिस पीपल. हा प्रॉब्लेम पण ऐका ना सर. टाकी भरायला 2 सेकंड सर पण ते एका माणसाचं काम नाही. प्लीज सांगू तुम्हाला सर. प्लीज मी एक बोलतो सर्वांचं ऐकलं. एका माणसाचं काम नाहीये. कारण काय मॅडम आम्ही टेरेसवरती त्या दिवशी गेलो. एक माणूस खाली लागतो, एक माणूस टाकी बघायला लागतो. प्लीज हा. आणि आपले किती 4 डोअर आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 राईट. तर एका डोअरला 1 नंबर 2 नंबरचा फ्लॅट आहे. बरोबर आहे. किचनचा वॉल वेगळा आहे, मास्टरचा वेगळा. असे किती वॉल झाले त्याला. एका माणसाचं काम नाही आहे. त्याला वेळ जातो. एकच वॉल लावायला पाहिजे. सगळीकडे समान पाणी जाईल. एका माणसाचं काम नाही सर. टाक्याचा विषय सोडून बोला. टाक्याचा विषय सोडून बोला. माझ्या बिल्डिंगचा विषय सांगतो. टॉवर विषय ऐकून घ्या. टॉवर 7 ची टाकी सकाळी 5:30 ला जर तुम्ही भरायला लावली तर ती टाकी भरायला 9 वाजता 9 आम्ही स्वतः उभा राहिलो. वाजता भरते. 9 वाजता आमच्याकडे पाणी येतं. त्यात 3-4 लाईनला पाणी येत नाही. फ्लॅट नंबर 3-4 ला पाणी जात नाही. जर 5-6 चं पाणी चालू असेल तर 3-4 ला जात नाही. जोपर्यंत 5-6 च्या आटे तुम्ही कमी डायरेक्ट पाणी 3-4 ला नाही गेलं 1-2 चा प्रॉब्लेम येतो. 1-2 वाले मेसेज टाकत बसतात. आमच्याकडे असे 1600 मेसेज दिवसाला पडतात ग्रुपला. साहेबांना बोललो ना गुड मॉर्निंग मेसेज नसतो. आम्ही फक्त मेसेज टाकत बसायचं का? हे काम आम्ही त्या इंदाने साहेबांना सांगितलेलं की सुमित झा म्हणून कोण आहे ते चेकिंग करणार होते. ती चेकिंग थांबवली गेली. ती का थांबवली गेली माहिती नाही. आणि तुम्ही सांगता का आम्ही येतो आता पण पाणी सोडलंय का? कामं करतात ना जरा त्यांना चांगलं स्ट्रिक्ट तुम्ही काय असेल ते रिस्ट्रिक्शन द्या ते वेळेवर आणि पाणी सोडणारे आमची माणसं पण असते सोबत. ज्या वेळेला नाही काय होतंय मी तुम्हाला ते सांगतो. मी पण माझं पण टावर जे आहे ना माझा पण 21 माळ्याचा टावर आहे. परंतु आमच्याकडे कोणाकडे पण साधे सिग्नल जेस्टर कोण वापरला काय त्या म्युझियम नाही ठेवा. जेस्ट म्युझियम नाही ठेवा.
आता जे सांगतायत ना सर, आता जे सांगतायत ना असं राहायला आपल्याला सगळ्यांना आवडेल. त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आपण त्यांना करू. त्यासाठी त्यांना आपण 8 दिवस देऊ. काम नाही झालं तर LNTचं चाललेलं काम आपण बंद करू. आता बरीच एक मिनिट. हे बाबा, नाव काय तुझं? त्याला उत्तरच नाही दिलंय. मॅडम मला सारख्या बोलतात आमच्या मंडळाप्रमाणे साहेब आले. साहेब आले, साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही सहकार्य करा. आपल्याकडे बालदी बिल्डिंग काय भरून ठेवायचं नाही. आपल्याकडे वरचे टाक्या त्या देखील भरून ठेवायच्या नाही. Yes, yes. बोला ना, हे होऊ दे, थांबा जरा. अच्छा, फिरवलं जवळ या, जवळ या, जवळ या. नगरसेविका उर्मिला पंचाय मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या. मी त्यांचे आभार मानतो, तुम्ही आमच्यासाठी आलात आमच्या प्रश्नासाठी. पण आमचा मुद्दा जैसे थे वैसाच अजून राहिलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे आमचा म्हाडाला एक महत्त्वाचा प्रश्न होता की तुम्ही जे आम्हाला 10 मिनटं 20 मिनटं पाणी सोडताय ते पाणी आम्ही 24 तास कसं पुरवायचं याचं नियोजन म्हाडाने आम्हाला दिलं पाहिजे. टाक्या काढणं हा म्हाडा परत रिपीट ड्राईव्ह करते. त्यांनी टाक्या काढल्या होत्या, त्याच्यानंतर 15 दिवस आम्हाला पाणी आलं नाही. लोकांनी नाईलाजांनी टाक्या परत जॉईन केलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही आम्हाला एक उत्तर द्यावं म्हाडानी की तुम्ही सोडलेलं अर्धा तास 1 तास 20 मिनिटाचं पाणी रहिवाशांनी 24 तास त्यांच्या घरात कसं पुरवायचं याचं म्हाडाने एक आम्हाला उत्तर देऊ द्या, एक लेखी पत्र देऊ द्या की त्याप्रमाणे तुम्ही पाणी स्टोरेज करा. रहिवाशी उद्याच्या उद्या सगळं टाक्या मोटर काढून म्हाडाच्या ऑफिसमध्ये जमा करतील. मी ॲज अ कमिटी मेंबर T7चे मी हे सांगतो. मॅडम, काय सांगाल? धो पाऊस पडतोय मुंबईमध्ये. मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की 1 महिन्याचा पाऊस 4 दिवसात पडलेला आहे. आणि नायगावमधील तुम्ही सर्व रहिवासी भोईवाडा पोलीस स्टेशनवर पाण्यासाठी आलेले आहात. काय नेमकी परिस्थिती काय आहे आणि सरकारला आपण काय सांगाल? नायगाव PTD तो संकुल जो विषय होता म्हणजे गेल्या 2001 पासून जो माननीय मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या अधिपत्याखाली त्या PTD नायगावला जी सुरुवात झाली होती त्याच्यानंतर दुसरी सरकार आल्याच्यानंतर त्या ठिकाणी तो प्रस्ताव पार पाडला आणि नंतर मला वाटतं 3 वर्षामध्येच आमचा BTD नायगावचा हा परिसर उभा राहिला आहे आणि तिथे आता 8 बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत. आणि त्या BTD हा संकुलचं नाव देण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकुल. त्या ठिकाणी गेल्या 3 महिने झाले. 3 ते 4 महिन्यापासून पाण्याचं नियोजन पहिला 1 महिना लोक कमी होती, तिथे 24 तास पाणी असायचं, आपण डिनाय करू शकत नाही. नंतर तिथे पॉप्युलेशन लोक जशी वाढत गेली त्याचं म्हाडा आणि LNTचं नियोजन फेल गेलेलं आहे. तेव्हा त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला 24 तास पाणी अवेलेबल असणार आहे. 24 तास पाणी अवेलेबल असणं म्हणजे आम्हाला स्टोरेज करण्याची गरज नाही आहे. लोकांच्या लक्षात आलं की 24 तास पाणी आपल्याला येतच नाही आहे. त्याच्यानंतर आपण काय करावं पाहिजे? नुसतं हातावर हात घेऊन बसायचं का? एक तर आपल्या गृहिणींना पाणी किती लागतं आहे, दिवसभर त्यांची कामं चालू असतात. एक तर BTDमध्ये राहणाऱ्या आपण 5 लोकांचं BMC जर 5 लोकांचं कॅल्क्युलेशन घेऊन पाणी जर प्रोव्हाइड करत असेल हे चुकीचं नियोजन केलेलं आहे. कारण BTDमध्ये राहणारे हे जॉईंट फॅमिली आहे. प्रत्येक घरातून 10 ते 12 व्यक्ती तुम्हाला सापडणार. एखादा दुसरा असेल, एका फ्लोअरला एक घर असेल तिथे 4 ते 5 लोक राहणार नाही, तर इतर ठिकाणी 8 ते 10 व्यक्ती त्या एका प्रत्येक घराघरातून आहे. त्याचं नियोजन BMCने केलेलं नाही. BMCचं नाव फक्त 5 लोकांप्रमाणे दिलेलं आहे. त्या 5 लोकांमुळे आता आमच्याकडे आहे 10 जण, 10 ते 12 जण. आम्ही पाणी कसं पुरवायचं? त्याच्यासाठी काही लोकांनी 1 महिन्याच्या नंतर आम्ही तिथे स्टोरेज केलेलं आहे. स्टोरेज का केलं? कारण आम्हाला पाणीच येत नव्हतं. 24 तास पाण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं LNT आणि म्हाडाने. त्याच्या तिथे आम्हाला फक्त 20 ते 15 मिनटं पाणी येत असेल तर आम्ही स्टोरेज दिवसातून 4 वेळा कपडे बदलत असतात त्यांचे. आता तुम्ही म्हणाल उन्हाळ्यामध्ये तर लोकांना पाण्यापासून ते किती वंचित होतं, कारण पाणीच त्यांचं एखाद्या वेळेस जेवण नाही भेटलं तरी चालेल पण पाणी आणि लाईट ही असायलाच पाहिजे. तर त्या अनुषंगाने आता प्रत्येकाने ते फ्लॅट्समध्ये ते हे बसवलेले आहेत, स्टोरेजच्या टाक्या बसवल्या आहेत. काही जणांनी 1000 लिटर आहे, काही जणांनी 500 लिटर.
पण ते म्हणणं आता म्हाडावाले काय म्हणतात की ते बसवल्यामुळे तुम्हाला पाणी हे होत आहे. जर आम्ही जर ते नाही बसवलं तर आम्हाला आत्ताच तुम्ही जर आम्हाला पाणी देत नसाल तर स्टोरेज केलेलं पाणीच आम्हाला उपयोगी पडतं. आम्ही धो पाण्यामध्ये 24 तास बसून राहत नाही आहे. जेवढे लागणारे पाण्यासाठी उपयोगी असतात तेच आम्ही वापरतोय. कपडे, भांडी, कुंडी एक्स्ट्रा काही नाही आहे. म्हाडाने आजपर्यंत ते 2 BHKचं 500 स्क्वेअर फूटचं हे प्लॅन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 टॉयलेट्स दिले. ते टॉयलेट्स आपण वेस्टर्न टॉयलेट बसवलेले आहेत. ॲक्च्युली तसं न करता एक इंडियन आणि एक वेस्टर्न असायला पाहिजे, कारण वेस्टर्नला पाण्याची युटिलिटी जास्त असते. जर तुम्ही फ्लशिंग पण चालू STPचं पण पाणी चालू केलं नसेल तर डॉमेस्टिक पाणी येणारच कुठे. आम्हाला रोजच्या येणाऱ्या पाण्यात जर आम्ही तो पाण्याचा उपयोग फ्लशरला केला, फ्लशरला एका टायमाला किती लिटर पाणी लागतं आहे? 10 माणसांना फ्लशरला मग पाणीच पुरत नाही आहे. मग आम्ही कुठे चुकतोय? आम्हाला तुम्ही पाणी देत नाही, आम्ही स्टोरेज केलं, ही आमची चुकी झाली आहे का? तुम्ही आमची चुकी, तुम्ही स्टोरेज नाही करत. जर तुम्ही पाणी सोडत असता तर आम्ही ते स्टोरेज केलंच नसतं. म्हाडाला फक्त एकच प्रश्न आहे की आम्हाला 500 लिटरचं स्टोरेज करायचं बॅकअप म्हणून ते असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही आहे, आम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आता हे सांगितलेलं आहे पाणी आहे. पाणी आता काही बिल्डिंगमधून पाणी जात नाही आहे. काही जणांचं ते T7ला तर पाणीच नाही आहे. प्रत्येक काल पण मी आली होती, 2 तास त्यांच्याशी चर्चा केली. काल पण त्यांना बोलली काय मी पाण्याचं नियोजन नाही केलं तर मोठा उद्रेक होण्याचे चान्सेस आहे. शेवटी आज काय झालं, आज काही लोकांच्या घरातून तोंड धुवायला पण पाणी गेलेलं नाही. म्हणजे विचार करा, चूळ भरण्याकरता पाणी नाही, मग टॉयलेटला लोक जाणार कुठं आणि कसे जाणार? पाणीच नाही आमच्याकडे. आतापर्यंत पाणी आले नाही. एवढी लोक आता तर लोक दुपारच्या शाळेच्या ह्याला वेळेला मुलांना आणण्याकरता गेले. आता सकाळच्या वेळेस मी मला वाटतं 12-12:30 दरम्यान एक 500-700 लोक तिथे उपस्थित होते. नंतर सिनियर साहेबांनी सिनियर साहेबांनी पण एक गोष्ट लक्षात घेतली आहे आणि असं यांचं नियोजन असं केलं. आपण महानगरपालिकेला सांगितलं की तुम्ही वॉटर सप्लाय करा, जेणेकरून यांचा प्रश्न सुटेल. आता बघूया आजच्या दिवसाला वॉटर सप्लाय होतं आहे आणि संध्याकाळपर्यंत यांना पाणी येईल. आता यांचं नियोजन असं आहे की एक्स्ट्रा पाईपलाईन टाकणं गरजेचं आहे. जर वाढीव BMCने पाणी पाईपलाईन दिलं नाही तर ह्यांचे प्रश्न खायचे ते राहणार आहे. याच्यासाठी आम्ही नियोजन करते. माननीय आमचे खासदार साहेब अनिलभाऊ देसाई यांच्याशी पण ह्या विषयावरती चर्चा झालेली आहे आणि साहेबांनी पण असं सांगण्यात आलेलं, आमच्या खासदार साहेबांनी पण सांगितलेलं अनिलभाऊ देसाईंनी की लवकरात CO बरोबर मिटिंग घेऊन यांच्या काही समस्या आहेत त्या मांडण्यात येईल. पोलीस स्टेशनला किती लोक तुम्ही आला होता? आम्ही कमीत मला वाटतं 100 ते लोक होती. आता आम्ही 2 तास आम्ही पोलीस स्टेशनला होतो. आम्ही तिथून बाहेर पडल्याच्या नंतर पोलीस अधिकाऱ्यांशी काय चर्चा झाली? पोलीस अधिकाऱ्यांची पण हीच चर्चा, हे जे चर्चा पाणी येत नाही त्यावरती विषयावरती चर्चा झाली. किती लोकांसाठी पाणी सप्लाय होतं, किती जणांसाठी नाही होत. त्यांच्यासाठी सिनियर साहेबांनी पण म्हणाले की एकच आहे मॅडम, हे प्रश्न आहे ते डेप्युटी इंजिनियर त्यांच्याकडे बसून होणार नाही आहे, हे CO साहेबांकडेच बसून विषय सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही CO साहेबांची वेळ मागितलेली आहे आणि तिथे आपल्याची मीटिंग होणार. आता जे अधिकारी आले होते ते कोण होते? आता जे अधिकारी आले होते डेप्युटी इंजिनियर खरवडे साहेब म्हाडाचे. त्यांनी काय तुम्हाला शब्द दिला? त्यांनी असं सांगितलं की आम्ही पाण्याचं नियोजन करतोय मॅडम, उद्या स्पेशल ड्राईव्ह होणार आहे की ज्याच्या घरी टँक बसवले आहेत ते आपण काढूया. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की टँक काढलं की त्याला पाणी सफिशियंट जाणार आहे. म्हणजे 24 तास आपण बोलतो त्याप्रमाणे त्याला पाणी, असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते स्पेशल ड्राईव्ह झाल्याच्या नंतर ते आपल्याला लक्षात येईल की उद्या नाही परवा लक्षात येईल की पाणी किती आलं आहे आणि लोकांना 24 तास पाणी केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते बघूया, 2-3 ते 4 दिवस जाणार आहे ड्राईव्ह. या 4 दिवसाच्या नंतर सुद्धा रहिवाशांना पुरेसं पाणी जर आलं नाही तर पुढची भूमिका काय राहील तुमची? हां, तर आता आपण काय केलं आहे की ह्या लोकांचं काय नियोजन काय होतं, एकच टँक कॉमन टँक ठेवलं आहे. त्या कॉमन टँकमधून 5 बिल्डिंगला पाणी सप्लाय होणार होतं. आता असं लक्षात येतं आहे की एका बिल्डिंगला जास्त पाणी जातं आहे, दुसऱ्या बिल्डिंगला पाणी कमी जातं आहे. तर मागच्या 16 जूनला पण आम्ही एक असं राऊंड घेतला होता की लोकांच्या तक्रारी होत्या, त्या अनुषंगाने वॉर्ड ऑफिसर होते आणि BMCचे अधिकारी आणि आपले LNT आणि म्हाडाचे अधिकारी होते. त्यावेळेसच आम्ही 16 जूनला आमचा राऊंड झाला होता. त्यावेळेस पण आम्ही असं सांगण्यात आलं त्यांना की साहेब इथे मीटर बसवलं आहे ना, 5ही बिल्डिंगला मीटर बसवा, म्हणजे आपल्याला कोणाला एक्सेस पाणी जात असेल, कोणाला कमी पाणी जात असेल हे आपल्याला लक्षात येईल. ते तेव्हापासून त्या लोकांनी केलं नाही आहे. आज ते जागे झाले आहेत आणि आता मला सांगतात की मॅडम 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक बिल्डिंगमध्ये मीटर बसवण्यात येणार आहे. तर एवढा मोठा हा प्रोजेक्ट बनवला, LNT, म्हाडा किंवा महापालिका हे जे सगळे समन्वयानं केलं गेलं, त्यांच्या ही गोष्ट अगोदर लक्षात आली नाही काय? तर ही गोष्ट त्यांच्या लक्षात LNT काय साधीसुधी कंपनी नाही आहे, बरोबर. पुऱ्या जगामध्ये नावाजलेली कंपनी आहे, बिल्डर्स आहेत ते, आणि त्यांना ते नियोजन कसे केले काय केले त्यांची आयडिया त्यांना माहीत असेल. फक्त आम्हाला ते एवढं माहीत आहे की आम्हाला पाणी नाही.
आणि जर 4 दिवसामध्ये पाणी नाही आलं तर इथं मोठा उद्रेक होईल असं हो. आम्ही 8 ते 10 दिवसापर्यंत मुदत दिलेली आहे. 8 ते 10 दिवसामध्ये जर यांचं नियोजन कुठे फेल होत असेल, मग आज जो उद्रेक झाला ना याच्या नंतर डबल होईल अशी अजून एक मी चॅनलला एक रिक्वेस्ट करू शकतो की बऱ्याच माध्यमांकडे आमच्या रहिवाशांबद्दल एक वाईट आणि चुकीचं हे चालत आहे की आम्ही LNTचं काम थांबवलेलं आहे आणि हा सगळा उपद्रव केलेला आहे. तर मी चॅनलच्या माध्यमातून सांगतो, कुठल्याही रहिवाशांनी LNTचं काम थांबवलेलं नाही आहे. तिकडच्या लोकांना आम्ही एक रिक्वेस्ट केली त्यांच्या जे आहेत की बाबा आम्ही आमच्या प्रश्नांसाठी आलं तर तुम्ही एक 15-20 मिनिटासाठी तुमचं काम बंद ठेवा, जेणेकरून तुमचे अधिकारी आम्हाला अटेंडन्स देतील आणि 15-20 मिनिटानंतर तुम्ही तुमचं काम चालू करा. तर हा जो चुकीचा मेसेज आज कुठे मीडियामध्ये जात असेल की आम्ही रहिवाशांनी कुठलं काम थांबवलेलं आहे ते आम्ही पूर्णतः डिनाय करतो. आम्ही कोणाचंही काम थांबवलेलं नाही, कोणाच्या कामात अडथळा आणलेला नाही. LNTचं काम आता चालू आहे रेग्युलर. ते दुसऱ्या 15 मिनिटाला काम चालू झालेलं आहे. त्यांचे अधिकारी आल्यानंतर आम्ही काम त्यांना करायला सांगितलं आणि त्यांनी आमचं ऐकलं होतं. याच्यामध्ये आमच्या कुठल्याही रहिवाशांनी काम थांबवलेलं नाही हे मी जाहीरपणे सांगतो. हे तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करा, कारण बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी रहिवाशांबाबत जातील की आम्ही रहिवाशांनी काम थांबवलं LNTचं, तर आम्ही काम थांबवलेलं आहे. दुसरी गोष्ट, जसं ताई म्हटलं आहे की म्हाडा म्हणते की उद्या आम्ही ते ड्राईव्ह घेऊन टाक्या काढतो. जर तुम्ही ड्राईव्ह घेऊन उद्या टाक्या काढल्या, परवा तुम्ही आम्हाला रिझल्ट देणार का ते म्हाडाचे अधिकारी सांगायला तयार नाहीत की तुम्ही आम्हाला रिझल्ट देणार आहे की नाही देणार आहे. जर तुम्ही आम्हाला जर तुमच्याकडे तुमचा निर्णय ठाम नसेल की उद्या ड्राईव्ह केल्यानंतर परवा तुम्हाला पाणी येईल, तर तुम्ही उद्या कुठल्या आधारावरती आमच्या रहिवाशांच्या टाक्या काढताय जे ते त्यांच्याकडे लिमिटेड स्टोरेज आहे. कोणाकडे 200 लिटरची टाकी आहे, कोणाकडे 300 लिटरची टाकी आहे, कोणाकडे 500. एकाच अपवाद आहे असा की त्यांनी 1000 लिटरची टाकी लावलेली आहे. तो अपवाद आहे. पुऱ्या बिल्डिंगनी 1000 लिटरची टाकी नाही लावलेली. अपवाद आहेत की ज्याच्याकडे अपवादातली गोष्ट आहे. म्हणजे 2 लोकांकडे मोटर असतील, पुऱ्या बिल्डिंगकडे मोटर नाही. बिल्डिंगची स्टोरेज टाकी आहे 40,000 लिटर. 40,000 लिटरमधून पाणी फक्त 25 मिनिटामध्ये 40,000 लिटर पाणी खाली होतं. आम्ही म्हाडाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगतोय की आमच्या टाकीतलं पाणी कुठे जाते हे तुम्ही बघा, पण म्हाडाचे अधिकारी LNTचे अधिकारी याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. आम्ही हेच सांगतोय, साहेब जी टाकी भरायला 2.5 तास 3 तास लागते ती टाकी 25 मिनिटात कशी खाली होते याचं तुम्ही एक बघा. पाणी कुठेतरी ड्रेन होते, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पाणी मिळते, त्यामुळे आम्हाला रहिवाशांना पाणी मिळत नाही. पण म्हाडा आणि LNT अधिकारी आमच्या ह्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष करते आणि ते सबशेल आमच्या रहिवाशांवरती आहे ना त्याचा हे टाकतंय की तुम्ही टाक्या लावल्या. तर आमच्या बिल्डिंगमध्ये टाक्यांची जी झाली 279 आपले 198 घर आहेत, त्याच्यामध्ये मोजून 17 टाक्या निघाल्या. 13 त्याही त्यांनी कापल्यात. त्याच्यानंतर आम्हाला 15 दिवस परत पाणी आलं नाही. त्याच्यानंतर लोकांनी पाणी कसं स्टोरेज करायचं म्हणून त्या टाक्या परत जॉईन केल्या. याच्यामध्ये रहिवाशांची कोणती चुकी नाही. याच्यामध्ये सबसेल म्हाडा ही पूर्णतः त्याच्यामध्ये अपयशी ठरलेली आहे आणि ते त्यांचं अपयश लपवण्यासाठी फक्त लोकांवरती हे आरोप करतात. आतापर्यंतच्या आमच्या पाठपुरावामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं, उभे राहा हो. आतापर्यंतच्या पाठपुरावामध्ये आम्हाला निदर्शनास असं आलं, LNT आणि म्हाडा करून आम्ही जेव्हा पाण्याबद्दल त्यांच्याकडे विचारपूस करायला गेलो, त्यांनी आम्हाला नेहमी 4च कारणं दिली. ठळक कारणं तुम्हाला सांगतो की तुम्ही बिल्डिंगमध्ये टाक्या लावल्यात, तुम्ही बिल्डिंगमध्ये सक्शन पंप लावलेत, तुम्ही बिल्डिंगमध्ये नळ उघडे ठेवता त्यामुळे पाण्याची नासाडी होते, तुमच्या पाईपलाईनमध्ये एअर भरलेलं आहे. आणि ह्या सगळ्या कारणांवर जरी उरलेलं काही कारण भेटलं नाही तर मग डायरेक्ट BMC आणि MCGM आणि म्युन्सिपाल्टीचंच पाणी कमी आहे म्हणजे त्यांच्यावर खापर फोडून LNT म्हाडाने आपलं पाट्या टाकायचं काम आतापर्यंतचं केलेलं आहे. पण आमच्या उपस्थित लोकप्रतिनिधींकडून मॅडमकडून त्यांना याबरोबर काळ उधळणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना चांगली समज देण्यात आली आहे. आणि आम्ही अपेक्षा बाळगतो की आमच्या रहिवाशांबरोबरच आमचे लोकप्रतिनिधी ताई यांच्याकडून त्यांना मिळालेली समज हे ते समजून घेतील आणि योग्य तो काम करतील. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिल्डिंग संकुलन आहे. आज जे आपण मुद्दे मांडलेले आहेत, आमच्या स्थानिक नगरसेविका उर्मिलाताई पांचाळ किंवा आमचे रहिवासी या सगळ्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, इथे गंभीर विषय आहे पाण्याचा. इथे वॉटर मीटर आणि गटर याची सुविधा बरोबर देण्यात आलेली नाही. म्हाडाचं हे जे आज तुम्ही बघू शकता टॉवर नंबर 7 हीच ती वास्तू आहे ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळ वाढवून या बिल्डिंगचं इनॉग्रेशन केलं होतं आणि त्याच्यानंतरच सगळे आपले जे रहिवासी आहेत ते इथं स्थलांतरित झाले होते. आज या प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर मिळालेलं आहे
पण प्रत्येकाच्या स्वप्नामधलं पाणी कुठे गेलेलं आहे LNT आणि म्हाडालाच ठाऊक. LNTला काही प्रश्न विचारायला गेलं तर ते म्हाडाकडे बोट दाखवतात, म्हाडाकडे काही विचारायला गेलं की ते LNTकडे बोट दाखवतात. अशा हा सगळा ढोबळा कारभार चालू आहे. त्याच्यामुळे इथे आज जर तुम्ही व्यवस्था बघत असाल तर हे पार्किंग पण अस्ताव्यस्त पार्किंग करून ठेवलेलं आहे. जर खालती पार्किंगमध्ये बेसमेंटला जागा बनवलेली आहे पार्किंगची, तर तिथे गाड्या पार्किंग करायला का देत नाही आहेत? ह्याचं काय रिझन आहे LNT पण सांगत नाही आणि म्हाडा पण सांगत नाही आहे. अशा या गोष्टी चालू आहेत. आता काय माहित नाही बाबा, तुम्ही कुणाचा आणू ते सांग. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.